वानलेसवाडीच्या एका भागामध्ये आपण आलेलो आहेत। या ठिकाणी बघा, हे विशेष करून बघा, हे दगड। आयुक्त साहेब आपली गाडी घेऊन या, अधिकाऱ्याची पण गाडी आणा, जो अधिकारी याच्यावर काम करतो त्याला। आणि या ठिकाणी हे वयस्क लोक आहेत, या लोकांची अवस्था बघूया। काका आपलं नाव सांगा जरा। बबनराव कमाने। कमाने काका, मला एक सांगा, तुम्ही बोलवलंय ते काय तक्रार आहे तुमची? हे रस्त्याची तक्रार आहे रस्त्याची तक्रार आहे, आणि गटर गटर। हे बर, झाडी तुम्ही पत्रव्यवहार यापूर्वी केलाय का नगरपालिकेला? केलाय पण तुमच्याकडे लक्ष कोण देतात का? दिलेलं नाही. दिलेलं नाहीये। बर, आता साहेब तुम्ही सांगा, तुमच्या हातामध्ये काठी घेऊन चालताय, तुमच्यासारखी वयस्क लोक याच्यामधून जाता येतात व्यवस्थित? जाता येताना त्रास होते म्हणताना ही आता दगड जी दिसायला तुम्हाला, ही दगडे पदरचे पैसे घालून आणून टाकलेलं इकडे मुरुम आहे। त्यात तुम्ही मुरुम आणून टाकलाय म्हणजे नगरपालिकेने टाकलेलं नाही, नाही? आम्ही टाकलाय. आम्ही सुद्धा टाकलेला आहे। बघा, सगळ्यांनी मिळून टाकलेला आहे। वर्गाने काढलं. म्हणजे ही परिस्थिती तुमच्यावर आणलेली आहे। हा. बर, तर आयुक्त साहेब, खरंच अधिकारी वर्गाला कसा रिवॉर्ड देताय तुम्ही ठरवा। हे जे सर्वसामान्य नागरिक यांची परिस्थिती अशी, या रस्त्याची परिस्थिती अशी, रोडवरती जो मुरुम आणून टाकला तो पण नागरिकांनी टाकला। महानगरपालिकेकडे रोड रोलर आहेत, लाखो रुपये खर्च केलेले आहेत। किमान रोड रोलर ठेकेदाराला फुकट पुरवले जातात, ज्याच्या नावावर ठेका दिला जातो त्याला पुरवले जातात। पण या ठिकाणी रोड रोलर फिरवायला जागा नाही, या ठिकाणी गटर आहे, या ठिकाणी गटर आहे, या झाडीत आहे। अरे याच्यावर काम करणारे सॅनिटरी इन्स्पेक्टर वगैरे आहेत का नाही? का या भागाचे सॅनिटरी इन्स्पेक्टर गेले कुठं? तर आज यांना चांगल्या भाषेमध्ये बोलण्यासारखी परिस्थिती राहिलेली नाही। आयुक्त साहेब, यांना जमत नसेल तर यांना कामावरून काढून टाका। या भागाचा सॅनिटरी इन्स्पेक्टर कोण आहे, या भागाचा मुकादम कोण आहे, आणि या भागामध्ये रस्त्यावरती लक्ष ठेवणारा जयी कोण आहे? या लोकांना सांगा, हात जोडून विनंती करतो। अन्यथा या लोकांना घेऊन महानगरपालिकेवर मोर्चा काढायची वेळ येईल। आणि साहेब, ही वाईट परिस्थिती आहे। गोडीनं हात जोडून बोलायची वेळ संपत आलेली आहे आता जनतेची, आणि ही वाट पाहू नका अशी आम्हाला तुम्हाला विनंती करायची आहे। ताबडतोब माझ्या व्हिडिओची दखल घ्यावी, या ठिकाणी रोड रोलिंग तर करून द्यावं, आणि ज्या सॅनिटरी इन्स्पेक्टर आहेत त्यांनी इथली स्वच्छता ताबडतोब करावी, अशीच विनंती आहे। धन्यवाद।